आज आपण करूया जेंडर रिव्हील टेस्ट. त्यासाठी मी घेतला आहे बेकिंग सोडा, 2 ट्रान्सपरंट ग्लास. ट्रान्सपरंट ग्लास यासाठी कारण आपल्याला रिॲक्शन दिसायला हवी. आणि ओल्ड मिथनुसार असं म्हणतात की जर बेकिंग सोडा आणि तुमची युरिनमध्ये काही रिॲक्शन झालं तर तुम्हाला बॉय होतो, आणि जर काहीच रिॲक्ट झालं नाही तर तुम्हाला गर्ल होते. माझ्या बहिणींनी मला भरपूर रील्स पाठवून मला ही टेस्ट करायला सांगितलेली आहे, आणि ही मी माझ्या डिलिव्हरीच्या अगोदर केली असल्यामुळे त्याचा रिझल्ट मला तरी आता असा वाटतो की खरंच आहे ओल्ड मिथनुसार. जर तुम्ही बघाच माझी टेस्टमध्ये काय रिझल्ट येतो. मी तर रिव्हील केलंच आहे, पण इथे यूट्यूबमध्ये रिव्हील व्हायचं बाकी होतं. मी टेस्ट केली आणि माझा रिझल्ट एकदम ॲक्युरेट आलेला आहे. जर तुम्हाला ही टेस्ट करायची असेल तर तुम्ही करू शकता. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच मुलींना माहिती करून घ्यायचं असतं की आपल्याला गर्ल होईल की बॉय होईल, म्हणून सगळ्याच मुली काही ना काही ट्राय करतच असतात ओल्ड मिथनुसार. तर बघा, इथे काहीच रिॲक्ट झालं नाही, जसं तुम्हाला दिसतच आहे. मी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्यात काहीच रिॲक्ट झालं नाही. सो इट्स अ गर्ल, आणि मी हॅप्पीच होती कारण मला गर्लच हवी होती. कारण मला असं होतं की मी आणि माझ्या 2 मुली, मला बाकीचे ड्रामेच नको होते, म्हणून मी खूप हॅप्पी होती. आणि मग मी ते हँड वॉश वगैरे करून घेतलं, ते वॉश वगैरे करून टाकलं. अशा प्रकारे मी माझी जेंडर रिव्हील टेस्ट केली. तुम्हाला कसं वाटलं? माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा काहीही थोडं आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सपोर्ट करा. मला तुमची सपोर्टची गरज आहे. थँक यू.